काय स्वागत आहे तुमचं विराचलकर यूट्यूब चॅनलवरती। तर आम्ही आता आलो जंगलात, आम्ही धबधब्यावरती चाललो आहे। हे दोघं आश्रवण राहुलला हाय हाय। तर आम्ही चाललो आहे बघा, इथं जंगल आहे मस्त, इकडं आता धबधबा आहे। आम्ही आता चाललो आहे डायरेक्ट जंगलातनं स्टार्ट केला, कारण की मी नाश्ता करायला गेलेलो बाहेर। बघा आमचा नाश्ता इथं आहे। तर चला दाखवतो थोडं सीन बघा। पाऊस पण आला आता, मजा येणार आपल्याला। ही नऊ मस्त पाऊस पण येतोय आता, आपल्याला मजा येणार आहे। सो मस्त आम्ही चायनीज पण आणलेला आहे। तर आता जस्ट आपण पोचलोच, थोडाच टाइम तो तिकडे तुम्हाला दिसत असेल, थोडा थोडा धबधबा। थोडासा आपल्याला जरा चालावं लागेल, पण लगेच पोचूच आता। इथे खाली पोचलो आहात आता। आता तो तिथे वरती धबधबा आहे, लवकरच आम्ही तिथं आता पोचू आणि पुढचे शॉट तुम्हाला देऊ। आणि पण थोडा जरा पाऊस पडला तर खदून झाला, बाकी वरती आहे बघा मस्त आहे। चल हा सरकणार आहे, जी चप्पल थोडी सरकते। फुगे बघा फुगे, काय छत्री फोर्स आहे थोडा पाण्याला आहे बघा। तो बघा गेला, हे धरता चुटकोन करल। हा बघा पाणी बघा, हा बघा आलो आपण जरा 5 मिनिटावरतीच आमच्या गावातून, आणि मी आले कोकणात। हा हो, दगडी कोसळल्या तर तिथं या दगडी होत्या ना, या इथं वरती होत्या, पण आता जरा हे झालं जर चुटकट। तर गाईज हे हळूहळू येते, ह्या दगडींवर ना पाय सटकतो, तर हे हळूहळू हळूहळू येते। हा मग आता आपण हळूहळू पुढे जात आहात। काय फोर्स बघा पाण्याला, पूर्ण पाठी पाणी पाठी दिसतंय। साईडून येतो आम्ही आता, तो गेला हा बघा, तो जातोय। हा बघा धबधबा छोटासा आहे, पण आम्ही कधी पण येतो इथं येतो। तर आम्ही तिकडे काय चिंबे वॉटरफॉल तिकडे सध्या बंद आहे, जरा धरण कोसळले तर बंद आहे तो। बघा हा राहुलला राहुलला आमच्या गावचा धबधबा, या दगडी कोसळल्या सर्व, आणि इथं बसून मस्त खायला असतं। बघा यो तर गाईज बघू शकता, हे लोक आता पोचले आहात, आपण आपल्या एक्झॅक्टली पॉइंट मध्ये पोचलो आहात। तर हा आहे आपला धबधबा, आणि हे बघा कशी मस्ती करत आहात। बघा बस खाली खाली बस, मजा पडली 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 माझ्यावरती पण। काय झाली, पाडून टाकला ती, ही रेल पाडून टाकला। ओ हे माझ्यावरती पडल, जाऊ दे बाजूला ठेव, बाजूला टाक। काय काय पोरगा यार, पाडून टाकला ती, मस्त होती।
आता उघडा झाला आणि हा बघा आता आम्ही हा बघा चायनीज आणलाय चायनीज आणलाय पकड खालची पिशवी घे चायनीज आणलाय चायनीज खातो जरा मोबाईल पकडायला ठेवलेला आहे मोबाईल पकडायला यायला ठेवलेला मी दाखवतो तुम्हाला खोलून आणि इकडे तर कर लावली तुझ्याकडे धबधबा बघा हा बघा या आपल्याला एक शेव भेटते 3-4 चटण्या भेटतात आणि आपल्याला एक ह्या राईस भेटतो 70 रुपये आपल्याकडे 3 आहेत 80 रुपये 80 रुपये 80 रुपये महाग झालाय 10 रुपये आम्ही हा खात आहोत तुम्ही पण एन्जॉय करायला या आणि असंच लाईफ मध्ये एन्जॉय करत राहा हाच हेतू आहे हा मोबाईल वाला बंदा भिजत नाही हा काही काय हा भिजत नाही आम्ही दोघंच दिसतोय चला आम्ही खातो जरा नंतरला जाताना किंवा नंतरला थोड्याफार शॉर्ट काढतो त्यानंतरला तर काय आम्ही आता पोहून झालोय तर हा बघा आम्ही चालू घरी आता आम्ही जाम मजा केली पण व्हिडिओ काढायला कोण नव्हता फोन बिन भिजला पाऊस आलेला हाताना हे काढलेलं हे बघा हे चालू आहेत आता नवं मी पण चालू आहे मला एकट्याला सोडून सांगा थांबा एकटा झाला म्हणून चाललं काय ते बघा चाललेत आम्हाला मला सोडून चाललं हे बघा मला एकट्याला सोडून चाललं बरोबर भेटत आहे नंतरला मला आम्ही तिकडे जाणारच आहे ना तिकडे तेव्हा आम्ही बघतो बरोबर हे बघा मला एकट्याला सोडून चाललं 9 वर्ष तो आहे थोडेसे असे स्लोमो मध्ये काढलेत मला सिनेमॅटिक नाही आहे माझ्या फोनमध्ये तर सिनेमॅटिक काढले असतात तो पाय सरकतो हा भाऊ ते बघा चालेल मला सोडून दोघं सोबत पाणी आता कमी झालाय मग अशी पाऊस हा बघा पहिला हादरा पहिली लागलेली नजर पहिला हादरा खतम आहे परत येऊ आम्ही पाऊस तर आता गेलाय तसा व्हिडिओ काढले थोडेसे अशा भरपूर काय लागतंय माझ्यावरती मी पडलो यार पाय सरकला माझा इथला नाही लागला तो गेला पुढं निघून दुसरी हादरा लागलेली होती आम्हाला ए राहुलला याने चल नदी
आता नदीने जाऊ. राज पडलो मी. शे, लागला मला, हाताला लागला थोडासा. नाही खतरनाक आहे म्हणजे तसा. लय बेकार पडलो रे. आपण पडला जोरात. माझ्या बेकार पडला. आता पुढे अजून एक तास आहे. हा आपला छोटासा स्विमिंग पूल. हा इथं थोडासा खड्डा आहे. त्या श्रवण जरा राहुलला हा बघा घुसला. काय आपण घुसला. पाणी बघ किती आहे तिथं. झाली असती पण झाली नाही. अजरा तिसरी झाली असती आता. काही इथनं आता थोडासा ताक्स आहे. आम्ही अजून एक ब्लॉग येईल असा. आम्ही खुब्यानं जाणार. काय फरक पडू शकतो. काय करू शकतो परत. आपण हा गेला असता आता वाचला. आम्ही आज चिंबोऱ्याला गेलो तर त्याचा पण एक ब्लॉग येईल. जर चिंबोऱ्याला गेलो तर पाऊस नसला तर, नाहीतर नाही. त्या दिवशी आम्ही गेलेलो चिंबोऱ्याला. तुमच्याकडं काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे चिंबोऱ्या बोलतात आणि खेकडे. तुमच्याकडे किरवे वगैरे काहीतरी बोलत असते. त्याच्यात तरी गिर असतं. गिर काढून त्याच्या आहे बघा. दगडीला असतात. दगडीला ते नंतरला मोठे होतात. मग नंतर ते काढून खाऊ शकतो. आंबे काय करत ते ड्राईव्ह मग असं पडलो मी. होय आरामात आरामात. फोन वाचला काय नाही तर फोन भिजला असता. तरी पण फोन आपला आता करताय. चल इथना खालून. हा हा बघा चालू आम्ही आता परत. हा चल 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 नंतर पोचतो. फोटो भरपूर काढला. आम्ही निघालो आता बाहेर. आमचं झालं फोन आणि आम्ही आता काय वाटेल ते चालू घरी. भरपूर पावलो. 2 वाजता आलेलो. आता वाजले 6. हे बघ काहीतरी बोल श्रवण. आज भरपूर मजा आली आम्हाला. तुम्ही पण कधी आमच्या इकडे या आणि या धबधब्याचा आनंद घ्या. गावला आणि की आज जरा आमची हालत जरा खराब झालेली दिसते. आमचा हा जो माणूस आहे तो आज लय जमलेला आहे. कारण की तो आज खूप म्हणजे खूप लयच काही माझा केला. आणि ह्या प्रकारे माझा आवाज पण बसलेला आहे थोडा. आवाज बसला काहीच. कारण की हा जाम ओरडत होता. म्हणजे तिथं आम्हाला शूट करायला कोण नव्हता. फोन भिजला असता म्हणून. तिथं आम्ही दाखवली असती. खूप मजा केली आम्ही. थोडेफार ह्यांनी शॉट घेतला ना आमचे. पण आम्हाला खूप मजा आली. नेक्स्ट टाइम तुम्ही ट्राय करा. विराज सोबत या. बघा तुम्हाला पण मजा येईल. नक्कीच 100% मजा येईल. नक्कीच. जंगल बघ असं एक नंबर. आर्या खूप वेळा आलो इकडं आम्ही. तेव्हा व्हिडिओ काढत नव्हतो एवढं आम्ही. आणि मेन म्हणजे लाईफ मध्ये एन्जॉय करत राहा.
असे फालतू मध्ये लाईफ फुकट घालवू कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? नका. कारण आवाज की बसला life काय ही त्याचा? आपली लाईफ एकदाच एकच भेटते असते. आपल्याला. परत परत अशी लाईफ भेटत नाही. म्हणून एन्जॉय करून घ्या. तो बघा कसं शांतपणे चाललाय, आरामात चाललाय तो. आता पाण्याचा आवाज पण जरा कमी झालेला आहे कारण की आम्ही आता लांब आलो खूप. आणि पाणी पण जरा कमी झालं, आता पाऊस गेलाय ना. हा कारण की आता इथे थोडासा एक होल दिसतोय. इथे आमच्या इथे ह्याला होल म्हणतात. होल. छोटासा पाण्याचा जरा. हा इथे एक वाडा आहे, तुम्हाला दाखवतो. आमच्या गावातले आहेत ते. जंगल बघा एक नंबर. जरा वातावरण पण बघू शकता. हिरवळ हिरवळ आहे. सर्व एकदम फ्रेश फील होत आहे. एकदम मजा येते. फोन बघा कसा गाईज आर्ट कॉलिंग गेल्यात. हा बघा, हा फोन न भिजण्यासाठी आहे. पण तो भिजला आहेस. पण तो आतमधून भिजला कसा काय माहिती नाही. खूप मजा येते ती guys. बघा समोर दिसते, ती घरं दिसतेत ना. थांबा दाखवतो. ती समोर जी घरं दिसतेत तिथे आदिवासी लोक राहतात. ह्याच्यासारखी. काय बोलशील आणि काय नाही तू. गप्प राहा. राहुलला बोल रे. दमला कायस तो. हो इथे एक शेती केले. राहुलला शेतावरती कधी जाणार आहेस? तुला हात गुलाबी दिसतात का? याच्या हात गुलाबी झालेत काहीच. संध्याकाळी मुठानं जायचं का चिंबोऱ्याला? जर काय आम्ही चिंबोऱ्याला गेलो तर दुसरा नवीन एक ब्लॉग येईल, तो बघा नक्कीच. आणि आम्ही खूप मजा केली आता. आणखी ह्याच्यात पण खूप मेहनत लागते ब्लॉग बनवण्यासाठी. तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. ओके गाईस, नक्की करा. तुम्हाला असेच फन व्हिडिओ भेटत राहतील. हा आमच्या आता गावातले काका आहेत, किसन तात्या, त्यांचा वाडा हा. आणि इथं त्यांनी शेती केली, पण आता दाखवायला तिथे जंगल आहे थोडासा. तर हा बघा इथं हा वाडा आहे. चालतोय आम्ही मस्त. जंगल भारी आहे. आणि एकदा अजून आम्ही कुठेतरी जाणार आहेत, ते पण बघा. आणि एक ब्लॉग येणार आहे आपला ह्याचा. जाणार आहे आम्ही कुठेतरी, पण आताच सांगत नाही, तुम्ही ब्लॉगमध्येच बघा. सध्या कामाला जायला लागतं. हा वाडा छोटासा. ही खूप पाठी ठेवतात त्याला, आमच्याकडे खूप बोलतात. आणि हा आमचा किसन तात्यांचा वाडा आहे काय बैल? हा बघा बैल आहे. बैल आहे गाईस, मारायला येतो तो पळतो. बैल बाहेरच आहे. हो बैल आलाय बैल. हा बघा बैल गाईस, तो मारायला येतो बैल. तो आमच्याकडे बघून आता आम्ही धावलो. नाही तर तो खूप मारायला येतो बैल. याला बैल आहे थोडासा. त्याचा एक भाव होता, वारला बिचारा. या दुनियेतनं गेला. इकडे बघून बोल. तो बिचारा या दुनियेतनं गेला. तो दोन घरांच्या मध्ये एक म्हणजे अशी हे होती, जागा होती, छोटीशी जागा. त्याचा तो पडला. कुठे पडला पण? कसा पडला आता तो काय माहिती नाही, कारण की ते आदिवासी बोलत होते. हा पाण्याचा डबका, ह्याच्यात म्हशी बसतात. चिखल झाला, याचा पाय गेला त्याच्यात. हे पाय धुवायला जागा बघ राहुलला, हिरवं हिरवं गार. पाय गेले चिखलात आता पूर्ण. ह्याच्यात म्हशी बसतात ते बघा. आणि आता आम्ही रोडवरती आलो. मौसम बघा काय झाला. खूप दुखत आहेत. मौसम मस्त झाला. पण हे बघा इकडे गेलेलो आम्ही बघा. छोटासा झरा पाण्याचा. खूप मजा आली. फोन पण भिजला थोडासा, कव्हरमध्ये पाणी गेलाय. हे बघा एकदा आम्ही आता तिकडे जाणार आहेत. तिकडं थोडेसे फार दिसत असेल, धबधबा दिसत असेल तो बघा. नाही दिसत रे. हे दोघं जास्त दिसले असतील ब्लॉगमध्ये. आणि मी म्हणणंच चालू केलं असा, कारण की आम्ही भिजलेलो होतो आणि अचानक चालू केला. हा संध्याकाळी जाऊ ना, चिंबोऱ्यांना जाणार आहे, तो एक ब्लॉग बनवणार आहे.
याचा पाय दुखते गाईस. पाणी आलंय रे. तो आमचं स्मशान आहे. इथे स्मशान आहे आमच्या ह्या आंब्याच्या पाठी. इथे एक आंबा आहे हा मोठावाला आंब्याच्या पाठी. आमचं गाव जसं मस्त आहे. माझा गाव कोकणात आहे आणि घोटेवाडी गावाचं नाव आहे घोटेवाडी. तर आता चाललो आम्ही घरी. तर आता आमचा आता गावात आलो. हे बघा हा गाव आमचं इथे. असं वर गेल्यावर आमचा गाव आला. तर भेटूया.